तो नहीं सुंदर है कि नहीं, तसा प्रॉब्लम है वर्कआउट का। तो बेसिक पॉइंट इज दैट आप सुबह से लेके बच्चों को मॉनिटर कर रहे हैं, चीजों को देख रहे हैं, देयर आर सो मेनी थिंग्स, उनको सुधारने के जितने चान्सेस आहे आणि हा विषय पहिल्यापासूनच आहे। फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी हा निबंध लिहिला असेल, विज्ञान शाप की वरदान है ना, साइंस बून और कर्स, यहां बैठे हुए सभी लोगों ने लिखा होगा, इधर ही बैठे हुए सभी लोगों ने लिखा होगा, और यहां पे लिख रहे बच्चे अभी भी वो भी लिखे होंगे, साइंस बून और कर्स। फक्त काय बदलत आहेत, न्यू इन्व्हेन्शन्स अँड डिस्कव्हरीज, नवीन इन्व्हेन्शन डिस्कव्हरीज आहे। तुम्ही टीव्हीवर लिहिलेलं असेल त्या बिचारे मोबाईल किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर लिहित आहेत, येस ऑर नो। त्या काळी टीव्हीला इडियट बॉक्स बनायचे, येस ऑर नो। आज ये ईडीएच वगैरह ये सब आई की लेवल पे डिपेंड होता है। नाउ यू कैन से मोरॉन मोबाइल, इम्बेसाइल इंटरनेट। आज आपके बच्चों के पास क्या है आपको पता नहीं चलेगा। एक पेरेंट्स, एक फादर ऐसे अपने बच्चे को धड़ धड़ झापड़ मार रहे थे, वो बहुत बच्चा मस्ती कर रहा था, पढ़ाई में सुन ही नहीं रहा था, उसको बहुत मार रहे थे धड़ धड़, और फिर उसका लाड करके, बेटा सॉरी आप पढ़ाई किया करो, थोड़ा अभ्यास कर दस होना, मी तुला किती लाड करतोय, हा सॉरी तुला लागलंय ना, नाही ना। तो बाबा म्हणतो बाबा तुम्ही एक काम करा, तो पेपर घ्या, त्या पेपरची फोल्ड करा। बाबांनी फोल्ड केली, आता तो पेपर सरळ करा, त्याच्यावर ते पेपरचे मार्क्स आहेत ना, फोल्ड केलेले मार्क्स आहेत ना, हो आहे बेटा, सॉरी बोलल्याने तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला माफ करेन, अरे बापरे। तर बाबा म्हणतो तू इकडे एवढा चल माझ्यासोबत ये, स्कूटर पहा, तो स्कूटर आहे बेटा माझा, स्कूटर चालू कर। तो स्कूटर चालू करू, धड एक किकने चालू झालं का नाही, 2-3 किक मार, धड धड किक मार, तो स्कूटर चालू होतं। तू व्हॉट्सअप आणि फेसबुकचे मेसेज मला सांगत जाऊ नको, तू हा स्कूटर सारखा आहे, जेव्हा 2-3दा पडत नाही तू चालू होत नाही म्हणे। आता व्हॉट्सअप फेस मेसेज काय, सकाळी चांगले वागा, नम्र वागा, जब तक पडता नाही तोपर्यंत होत नाही वर्कआउट। एक्झॅक्टली काय आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे, स्वर्णमध्य गाठता आलं पाहिजे। स्वर्णमध्य गाठणं म्हणजे कसं आहे, जिसमें प्यार तक्रार दोनों साथ में हो और बच्चों को हम प्यार से समजाए। आणि मुलांमध्ये आपल्यासाठी आदरयुक्त भीती पाहिजे, भीतीयुक्त आदर नाही। आदरयुक्त भीती म्हणजे कसं आहे की आधीचे लोक सांगायचे ते आमच्याकडे शिक्षा अशी होती, छडी लागे छम छम विद्या येई घम घम, है ना। आणि आधीचे पॅरेंट्स म्हणायचे की आम्ही जोरात बोलायचो, येस और नो। काही शब्द असे आहेत की मला ते कळत नाही वर्कआउटला, बेक बे बेदुरे चार जे काही गुण आहेत, जोरात बोलायचे। कारण त्या घरी काय होतं की पॅरेंट जे आहेत ते पूर्ण शिक्षित नव्हते। मुलगा जोरात बोलतोय म्हणजे काहीतरी अभ्यास करतोय, मग तो बोलून कुठे पाहतो त्यांना माहित नाही। आजकल बच्चे कान में हेडफोन लगा के बात करते, पढ़ाई करते रहते, जैसा ना कान में हेडफोन रहता है और इधर पढ़ाई करते, क्या बोले तो पढ़ाई करते, जैसा अभ्यास चालू आहे त्यांचा। पॅटर्न चेंज झालेला आहे वर्कआउटला, पण तरीच आपला एक बेसिक मॅनेजमेंट वॉच पाहिजे आणि त्यासाठी फ्रेंडली अप्रोच होणे, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो, आणि त्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवणे खूप आवश्यक आहे। आणि त्यासाठी स्पेशली माझ्या वडील मंडळींना विनंती आहे, मुलांपुढे त्यांच्या आईंना काही बोलू नका। स्पेशली काय आहे की वडील मंडळी आहेत घरी, त्यांना रागात खूप काही बोलून जातात। टाळ्या थोड्या जोरात वाटतं, थोडं वाजवा म्हणजे काय त्यांना मेसेज मिळेल पाहिजे, हळू वाजवणार तर मेसेज मिळणार नाही। क्या होता मनाच बोलतं, तुझ्या आईला काहीच कळत नाही रे, तुझ्या आईला काहीच कळत नाही, हे तुझ्या आईच्या काहीच होत नाही, ऐसा होत नहीं। अब उस बच्चे के लिए उसके माताजी जो है, उसकी माँ है, वो साक्षात देवी है, पिता पूरा भगवान है, उसके सामने आप उसके देवी को कुछ बोलेंगे, बहुत गुस्सा आता है बच्चों को, और आप अगली जनरेशन वैसे तैयार कर रहे हैं। इसे आप अपने आचरण से, व्यवहार से किन शब्दों का इस्तेमाल करते हैं वो ध्यान देना चाहिए। तो सगळ्यात मोठी माझा फर्स्ट एक रिक्वेस्ट आहे, आणि मुलांसमोर भांडायचं नाही। दुसरा मुद्दा मुलांसमोर भांडायचं नाही, आणि मुलांसमोर घरच्या गोष्टी करायची नाहीत। कसं असतात काही वेळ आमच्या भगिनी मंडळी जी असतात, म्हणजे महिलांमध्ये ये बहुत बड़ा रुचि वाली बात है करके, महिलाओं में एक गुण है करके कि वो इतने आग के नीचे से काजल चुरा सकती है, बिल्कुल डोळा बोलता ना काय सांगायचं
क्या कर रहे हैं? आपण कोणी सांगता नाही, बोला आपण काही बोलत असं. मुलं सगळं ऑब्झर्व करत असतात असं नाही वर्कआउटला. तर प्रयत्न करायचा की जितकं होत असेल की त्यांच्या समोर असं वाटतं नाही आलं पाहिजे. आणि बेसिकली काय प्रॉब्लेम होतो की आपला वाद संवाद कुठे तुटतो. मला वाटतं टेम्परामेंटचा थोडा एक सजेशन अँड दॅट वी शुड टेक अप इन दॅट रिगार्ड है ना. वेळ असेल आपण लवकर घेऊयात, चाललेला है. क्या होता है कई बार हस्बैंड वाइफ में भी झगड़े क्यों होते हैं पेरेंटिंग में भी, क्योंकि वो समझ ही नहीं पाते हस्बैंड वाइफ में प्रॉब्लम क्या हो रहा है करके. एक बेसिकली हा टेम्परामेंट हा खूप मोठा विषय है, त्याच्यावर खूप वो हंसता खेलता व्याख्यान है. पण एक भी पॉइंट सांगतो करके. देखिए वो यूनिवर्सल लॉ है. बेसिकली कैसा है, जेंट्स लोगों का ऐसा रहता है कि अपनी बीवी रोए तो उनका सर दुखता है और अपना बच्चा रोए तो दिल दुखता है. दूसरे की बीवी रोए तो दिल दुखता है और दूसरे का बच्चा रोए तो सर दुखता है. हा एक युनिव्हर्सल लॉ आहे. अरे टाळ्या जोराने वाजवा, त्यांना कळलं पाहिजे काय. देखिए युनिव्हर्सल लॉ फॉर शेअरिंग है, मेल एंड फीमेल शेअरिंग लॉ इज देयर अँड समथिंग लाईक आय टेल यू देयर इज अ एस लॉ इन टेम्परामेंटल बिहेवियर सायन्स. फॉर एक्झाम्पल एक विचार करा, काय करतं की आपण समजूनच घेत नाही दुसऱ्यांना आणि मग आपले लॉ लावतो. म्हणजे आपण रिलेशनशिप पाहूया आणि मग पॅरेंटिंग वर जाऊया मुद्द्यांना. सगळ्यात पहिला कसं आहे विचार करा, एक थोडासा सीन घेऊया आपण. मनुष्य डॉक्टर है, एक आदमी डॉक्टर है, उसकी वाइफ संध्याकाळी आल्यानंतर शाम को आया, उसकी वाइफ सर पे पट्टी लाके बैठी हुई है. सर पे पट्टी लाके बैठी हुई आल्यानंतर म्हणतं काय झालं, डोकं दुखतंय का वर्कआउटला. हो सकाळपासून खूप डोकं दुखतंय. इथे मला वाटतं डॉक्टर मंडळी बसली आहेत. आपण डॉक्टर जरी असलो तर डॉक्टर जे असतात ठीक आहे काम करा, ते डायक्लोफेनेक घ्या, झोपून घ्या आणि झोपून जा. इतकं बोलायचं की त्याला सुरुवात करते, काय बाई तुम्हाला माझी काळजीच नाही. लग्न झालं पाहिजे त्याचं हे करतं डोकं. आता याला वाटतं मी डॉक्टर आहे, औषध वेगळं प्रिस्क्रिप्शन तर चांगलं सांगितलंय. डॉक्टर हो की भी खुद डाऊट में आता प्रिस्क्रिप्शन चुकलं तर नाही मग सही डाऊन घ्या. काय सांगितलं बाई तुम्हाला स्त्री मनाच्या बद्दल काही म्हटलं नाही. आता ती रडायला सुरुवात केल्यानंतर काय खरंच नाही, लग्नापासून पाहायचं याचं काय याचं करायचं. हा बिचारा परेशान, मी डॉक्टर आहे, औषध चुकलं काय झालं, मी चालले माहेरी. खरंच असं प्रॉब्लेम काय, फक्त डोकं दुखतंय ना, इतका मोठा प्रॉब्लेम काय मला म्हणजे इतका काय प्रॉब्लेम आहे. ऑप्शन लेडीज मध्ये फिमेल मध्ये एस स्टैंड्स फॉर फीमेल लॉ, एस स्टैंड्स फॉर शेयरिंग है ना. मेल और फीमेल समान नहीं बनाया, भगवान ने अलग अलग बनाया. दोन घट्ट मैत्रिणी असतात, दिवसभर कॉलेजमध्ये सोबत असतात आहे की नाही. क्लासमध्ये पण पहा है ना, बात कसं बोलू, तिला उत्तर येत असेल तरी सांगत नाही. टीचरने पूछा क्वेश्चन लाइक दिस, यस कैन यू टेल आंसर, ऐसा मी नाही. जैसे आन्सर पूछा मी सांगितलं होतं. अरे मग उठून काऊन नाही सांगितलं ताई. नाही बसूनच सांगते, ते आपल्या मैत्रिणीच्या कानात सांगते. दिवसभर गप्पा करतात, मग परत घरी जाऊन फोन करतात, आज किती मजा आली की नाही. म्हणजे ते शेअरिंग लॉ आहे. फिमेलचं काय, एस स्टँड्स फॉर शेअरिंग. कळायला पण पाहिजे आणि वळायला पण पाहिजे. चला असं वाटतं. या आय फील फ्यू पॉइंट्स आय मेड इट लाईक दॅट. सगळ्यात पहिले इन मॉडर्न डे टेक्नॉलॉजी पॅरेंटिंग मध्ये माझे काही रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. द फर्स्ट आस्पेक्ट ऑफ वेरी फर्स्ट थिंग, हाउएवर बिजी यू आर, व्हेनेवर योर चाइल्ड कम्स टू यू, जब भी आपका बच्चा आपके पास आता है, तुमचा मोबाईल फोन साइड मध्ये ठेवा. बेसिकली सगळ्यात पहिली रिक्वेस्ट माझी आहे वर्कआउटला. कारण ते व्हेव्स तर हार्म करतातच, पण आपण त्यांना इम्पॉर्टन्स देत नाही. जब छोटा बच्चा लोग कहता है बाबा हे पा मी काय तयार केलंय, बाबा हे पा मी काय आणलंय तुमच्यासाठी वर्कआउटला, तो सडनली क्या होता है आपण नंतर बोलतो, हाँ ठीक है. हम बच्चों को हिडिस करते या बोलते बाद में करेंगे. तो फोन वाला आपल्याला इंपॉर्टेंट है, पर जिसको हमने जन्म पे लाया वो इंपॉर्टेंट नहीं है. बच्चे बहुत स्मार्ट है प्रैक्टिस में. माय ओन सन, उन्होंने घर की दीवारों को पूरा का पूरा एम एफ हुसैन समझ के दीवार से पेंटिंग कर दिया. नई पेंटिंग का पूरा पेंटिंग कर दिया. आई टोल्ड हिम सेवरल टाइम्स, आपको ड्राइंग शीट लगी थी, ड्राइंग आपको कहा कि ड्राइंग शीट पे बनाया करो, आप दीवारों पे क्यों पेंट करते हैं. तो आप एक काम कीजिए बाबा, बोले कि आप ड्राइंग शीट को दीवार पे चिपका दो.
कितना तो नहीं है, दीवार में चिपका दिया और वो काम हो गया. वेरी इंटेलिजेंट. जस्ट आई वाज कमिंग डे फॉर yesterday from Delhi only. Delhi I was फ्लाइट पे. तो बिकॉज ऑफ स्मोक एंड फॉग, बहुत ज्यादा फॉग था तो फ्लाइट्स वर डिलेड एंड समथिंग लाइक दैट. So he was wearing put on shawl as a family. That air hostess came and she was waiting and shivering like that. So he asked, पापा उनको ठंडी नहीं लगती क्या, इनको दीदी को ठंडी लगती नहीं क्या? हम लोग बैगेज में बोलते हैं ठीक है आप ही पूछ लो, जा तू खुद ही पूछ ले. ये बादशाह चले गए भाई पूछने के लिए, दीदी आपको ठंड नहीं लगती क्या? ऐसा लगती है. अपना शॉल दिया और दे दिया उनको करके, तो उनने किसी करके ले लिया. और सो स्वीट बॉय किसी ले लिया. माई यंगर सन he felt very bad. तो he said, बड़े ने बोला करके देख हमको किसी मिली, यहाँ पे किसी मिली, इसने क्यों बताना उसको? छोटा दूसरा धुरंधर. he said like that, वो शॉल मेरी आप वापस कीजिए. तो वो से said नहीं मैं लौटाती नहीं, तो फिर मुझे 2 किसी दीजिए. and he took the 2 किसी and came back. तो छोटे बच्चे इतने होशियार हैं, very intelligent they are, and you don't know from where they get logic. Their questions are very important. इसलिए बच्चों की क्यूरियोसिटी को किल मत कीजिए. Because if you answer their question, they will become curious. If you don't answer, they will become doubtful. त्यांच्यामध्ये जिज्ञासा पाहिजे, शंका नहीं. शक का इलाज हकीम लुकमान के पास भी नहीं था. जिज्ञासा रहेगी तो वो साइंटिस्ट बनेंगे, और शक रहेगा तो वो कुछ ना कोई विकृत काम करेंगे. और शिक्षा का मतलब ही ये है कि वृत्ति, विकृति और संस्कृति, हम अपनी वृत्ति को संस्कृति की ओर लेके जाएं, ये शिक्षा का मूलभूत उद्देश्य है, ना कि विकृति की ओर लेके जाए. इससे सबसे पहला काम हमारी जिम्मेदारी ये बनती है कि हम बच्चों को देखें और उनकी जिज्ञासा को बार बार उनके सवालों को सुने और अप्रिशिएट करें. ये चांगला है, व्हेरी गुड, चांगला प्रश्न है, व्हेरी नाईस, यू आर पुटिंग अप लाईक दॅट. येस ऑर नो? आपण आपल्याला शिवाय देतो कधी कधी. काही लोक मुलांना मारताना गाढवाचा मुलगा विचार, स्वतःच्याच मुलाला. तो मुलगा माझ्या वडिलांना काही बोलायचं नाही, स्वतःला बाबा कशा गाढव म्हणतात, तो बाबा स्वतःच मारतो मुलाला, गधे का बच्चा बोलता. अरे क्यों बोलना? तो कभी ध्यान नहीं देता. एंगर इज 1 लेटर शॉर्ट ऑफ डेंजर. ANGER, एंगर, सामने D लगा तो डेंजर. और एंगर में आप क्या बोलेंगे क्या करेंगे आपको याद नहीं रहता. समझ में ध्यान रखिए. इसलिए बच्चों से बोलते हैं, बच्चों की मेमोरी बहुत शार्प रहती है. दे विल नॉट फॉरगेट. फर्स्ट 5 years, पहले 5 वर्ष जे त्यांच्या पडणं होतात, दॅट फॉर्म्स देअर मेंटल कॅपॅसिटी. आणि पहिले 12 वर्ष जे एक्सपिरियन्स होतात, दॅट फॉर्म्स देअर टेम्परामेंट अँड कॅरेक्टर. सो यू शुड बी व्हेरी पर्टिक्युलर इन दिस फर्स्ट फॉर्मेटिव्ह इयर्स. आता टेक्निकली त्याला ऑथॉरिटिव्ह पॅरेंटिंग, ऑटिस्टिक पॅरेंटिंग, सो मेनी पॅरेंटिंगचे नाव आहेत. आपण टेक्निकलमध्ये जाणार नाही आहोत. काही रिक्वेस्ट, माझा पहिला रिक्वेस्ट आहे, तुमचे टेक्नो तांडव साईडला ठेवा. दिवसभर मी दमून आलोय, माझा हक्क आहे रिमोटवर. बच्चों से बात करते वक्त बच्चों जैसी बात करना. इमॅजिन कीजिए, आपण मुलांशी बोलताना कशा बबर बोलतो, तो अले ले 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 छोटी चुनी चुन बोलतो ना. अब वो वर्ड क्या है? अरे रे रे रे, है ना. अब बच्चे जैसे एडवांस पैदा हो रहे हैं, अले ले ले चुन. इमेजिन कीजिए अगर बच्चे बहुत इतने क्लियर पैदा हो रहे हैं, एडवांस भी बोल रहे हैं, क्लियरली बोल रहे हैं, पैदा होते ही बोलना शुरू कर दिया. आपने बोला ओ ले 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 चुन, किधर बोलना क्या है? पैदा ले ले ले, असे होऊ शकते. आता पुढे काय होणार आहे बोलत नाही. अब यहाँ तक तो एडवांसमेंट आई गया है. इट कॅन हॅपन अप इन एव्हरी टाइम अप इन दॅट रिगार्ड. फर्स्ट, मुलांसोबत बोलताना तुम्ही जे आज व्हॉट्सअप आणि मोबाईल करतात आणि त्यांना म्हणतात अजिबात आयटॅप पाहायचं नाही, अजिबात मोबाईल खेळायचं नाही, अजिबात टिवायचं नाही. बच्चों को एग्जाम्पल देते हुए, एक खूप मोठे आधीचे विद्वान होते, त्यांनी जे सांगितलेलं आहे वो था, वो उनको नहीं समझ में आता. बच्चों के कार्टून होते हैं, आर यू गेटिंग? अ सिंपल थिंग. उनके हीरो छोटे छोटे हैं, ही मैन, सुपरमैन, स्पाइडरमैन, पॉकीमैन, डोरेमोन, हनुमान. तो उनके हीरो वो है. वो जो बोले अगर भीम लड्डू खाता है तो लड्डू खाएगा. इथून डोक्यावर मागे हात फिरवा, पाठीवरून हात फिरवा. लोकांना ते काय म्हणतात, असं नाही की मुलांना मारायचं, पण मारायचं कुठे? लोकांचा गालावर मारतात. खरं इधर बहुत जलता है, ये गाल सेंसिटिव होता है. ये इधर नेक पे इट्स अ लव ट्रायंगल. मारताना राइट साइड पीठ पे ऐसा मारना जिससे बेनिफिट हो, और हल्का पैच करना, है ना. एकदम वो पिक्चर में रंजीत जैसा रजनीकांत सारखं काहीतरी मारतात, हा तू ठप ठप ठप. तुमचा कंट्रोल राहतो त्याच्यावर. आणि म्हणजे माझा राग होतो, माझा स्वभाव तसा आहे, स्वभाव बदला. कुठले काय लाड करता बोला, अच्छा व्हेरी गुड, क्या क्या अच्छा है,
त्यांच्या पेट नेम, त्याला जो नाव आवडतो, बेसिकली आपने उसको नाव किया सोना, मोना, एडवांस की, त्याला जवळ घ्या आणि बोला, अरे यार आपने कैसा कर दिया, कसं केलं मार, सो नाही, किती चांगलं रे, तुला कसं जमतं रे होता, चल आपण करून पाहूया. इन्व्हॉल्व व्हा, इन्व्हॉल्व टू इव्हॉल्व, उसमें इन्व्हॉल्व. ज्या मुलाला जेव्हा वाटेल की माझ्या एकदम क्षुल्लक गोष्टी पण त्यांना इम्पॉर्टंट आहेत, तेव्हा तुमच्यासोबत तो शेअर करेल. तो शेअर का करत नाही, आल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न, काय झालं, होमवर्क केलं का, होमवर्क कम्प्लीट केलं, एवढं काय झोपून जातात, टीव्ही पाहायचं नाही. आणि तो झोपल्यानंतर आपण टीव्ही पाहत होतो, तो बेड मध्ये पाहतो, अच्छा अच्छा असा फोटो पाहतो टीव्ही. त्यांच्या 2 सिरियल झाले बिचारायचे, 10 वाजता शॉन द शिप आला किंवा छोटा भीम आला, टीव्हीला आला, दिवसभर टीव्ही. आता काय असतात की आमच्या आई वडील माया भगिनी है, त्यांची सवय असते की कुछ भी कचरा रहा तो अपने कारपेट नीचे छुपा के रखती है ना, घर का वजन, कारण बाहेर से कोई मेहमान आया तो कसं आहे, मुलगा नाही खूप चांगला आहे, आमचा आहे ना बंटी खूपच छान आहे, खूप अभ्यास करतो, तसं थोडं खोडकर आहे पण चांगलंच आहे, चांगलं बोलत आहे. पण वडिलांची तो असं आहे, काय वेळा बदमाश एक नंबर माझ्यासोबत गेलाय, येणे माँ बिचारी इतनी कचरा डाल के कारपेट नीचे छुपाती है और पिता उठा के हे बघा आमचा कसा कचरा. त्यांना काय आनंद वाटतो माहिती, त्यांना असं वाटतं की बाबा मैंने कचरा दिखायला कितना बडा हो, थोडा सामंजस्य ठेवा, प्रतिभा बघा, यू कॅन कॅरी लाईक दॅट. लुक ॲट दॅम रिस्पेक्ट, त्यांच्याशी मानाने बोला, प्यार से बोलिए, गिव रिस्पेक्ट गेट रिस्पेक्ट, क्योंकि नेक्स्ट जनरेशन दे आर केपिंग लाईक दॅट. Always praise them in public and punish them in private. Praise them in public म्हणजे सगळ्यांपुढे त्यांना प्रेज करा आणि प्रायव्हेट मध्ये पनिश करा. आपण काय करतो, सगळ्यांपुढे त्यांना 2 हाणतो आणि प्रायव्हेट मध्ये गालगुच्ची, हो माझा सोना, काय उपयोग आहे. सबके सामने बोलिए, नाही रे व्हेरी गुड, क्या बात है, शाबाश मेरे शेर, लवली, वॉट एव्हर लाईक दॅट. अरे आणि शाबाश बोलतो तर हळू बोला, नाही तो शेरचा एकदम मागं जाऊ, शाबाश नको बाबा, तुमची शाबाश अशी नाही पाहिजे, जसं गिरा नाही करा. शेअर गुड न्यूज विथ दॅम, चांगले बातम्या त्यांच्याशी शेअर करा. लेट दॅम बी मॅच्युअर. स्पीक वेल ऑफ देअर फ्रेंड्स. हा, त्यांच्या मित्रांचा अपमान करू नका, मित्रांशी कम्पेअर करू नका, मित्रांविषयी वाईट समोर बोलू नका. कीप इन रिमेंबर द गुड थिंग्स. त्यांनी काय काय चांगल्या गोष्टी केल्या आधी पण, अरे बेटा तू लहानपणी ते केलं होतंस ना, मातीची दिवे दिवाळीला आठवते का तुला, किंवा तू आपली ताट उठून ठेवत होता लहानपणी, बापरे किती छान छोटा माझा होता, ते सांगायचं, त्यांना गदगद होईल, चांगलं वाटेल आणि ॲप्रिशिएट करा आणि ती आठवण काढत जा. बिकॉज इट्स अ म्युच्युअल ॲडमिरेशन सोसायटी. वी लव द प्लेस वेयर वी आर सेलिब्रेटेड नॉट टॉलरेटेड. जहाँ पे हमारी इज्जत होती है हमको वहाँ पसंद आता है, जहाँ बेइज्जती होती वहाँ पसंद नहीं आता है. आजचा विषय पॅरेंटिंगचा आहे म्हणून, कारण बोलायला भरपूर आहे, आपण याच्यावर राहू, सो दॅट नेक्स्ट टाइम इट कॅन बी मोर हिलेरियस आणि चॅप्टरमध्ये बोलू शकतो. आय थिंक सगळ्याची बाबत ही आहे. इफ दे रिपीट अ स्टोरी, लिसन लाईक इट्स अ फर्स्ट टाइम टू देम. काय होतात, मुलं वारंवार रिपीट करतात, शाळेत असं झालं होतं की ते परत आहे ना, तो आमच्या घरचं आहे ना, आम्ही गेलो, परत रिपीट करतात. आपला पेशन्स नसतो, आपण काय म्हणतो, अरे लवकर बोलणार आहे बाबा, हा ते सांगितलं नंतर, हा ते सांगितलं नंतर, हा चल बोल बोल. आपला पेशन्स नसतो. इफ यू डोंट हॅव पेशन्स, यू विल बिकम पेशंट. पेशन्स पाहिजे. वो बोलने के बाद अच्छा हाँ हाँ ओके ओके ओके, अच्छा खरंच असं झालं होतं, आणि बोलताना अपन वी आर नॉट डीलिंग विथ इट, वो अपने पास कुछ मांगने नहीं आया है. याद रखिए, हम आने वाले दिनों में वही हमको देने वाला है. The next time you will be giving like that. But like this is not a science or a management like that जिसमें आपको इन्वेस्टमेंट करना है. This is एक निर्मल प्रेम है, एक प्रभाव है, एक वात्सल्य जिसको निर्मलता से चलना चाहिए. Don't bring up painful events to them and it will not be like that. Avoid, respect their age. त्यांच्या वयाचा मान ठेवा. Don't neglect it. Avoid cutting off them when they speak. ते बोलतानाच मध्ये त्यांना कापू नका. ठीक आहे बंद कर, एक मिनिट तू बंद कर, तू बोलताय. त्यांचं वाक्य पूर्ण होऊ द्या. आणि काय होतं, मग ते बोलायला बोलत नाही कोणापुढे. आपण काय करतो, तरी कोणी पाहुणे आल्यानंतर ए बाहेर एवढं हे होता, आपली स्कूल में पोएमची काही बताव सांगा, काका पुढे. कोणी आल्यानंतर आपण त्यांना डेमो प्रेझेंटेशन सांगतो. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अंकल वाय यू केम अगेन फास्ट, जॉनी जॉनी यस पप्पा, ईटिंग शुगर इन शुगर फॅक्टरी पापा.
त्याचा पण एकदा त्याचा नफा नाही जात. आता इथे सगळीच गोड मंडळी बसली आहेत. आता साखर कारखान्या म्हणल्यानंतर शकत नाही, सगळीच गोड मंडळी बसली आहेत. सो डोंट यूज दॅम ॲज अ डेमो पीसेस. लेट दॅम की त्यांना विचारायचं, आप पोएम सुनाना चाहेंगे, तुला सांगायचे का बेटा पोएम, शेअर करायचे का नाही ना, लेट इट बी, रिस्पेक्ट हिज व्ह्यू. आपण काय बोलून दाखवा, बिलकुल असंच आहे, भित्रा आहे, डोंट से त्याला भीती वाटते, भित्रा आहे ते आहे, नो. कारण त्याच्या मोरालवर त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि ते खूप डेंजरस आहे. नंबर 1, गिव्ह दॅम पॉवर टू लिडरशिप. 4 चौघे आई बहिणी असतील त्यांना लिडरशिप द्या, पुढे जा, चला आता तुम्ही पुढे जा, बेटा तू मोठा झालाय ते वर्क करा. हा प्रॉब्लम केव्हा होतो, जब पहला बेटा होता है तब हम बहुत खुश थे, बोल देते. 2-3 वर्षाने त्याचा लहान भाऊ किंवा बहीण होते, पहिल्याला असं वाटतं की कंपेरिझन, कारण लहानच मुलगा राहतो, त्याला एकदम आपण सडनली त्याला प्रमोशन देतो आणि तो प्रमोशन त्याला डिमोशन सारखं वाटतं. अब तुम बड़े हो गए, ऐसा नहीं करना. तो आपने देखा होगा बड़े भाई अपने छोटी बहनों को कभी नोचते हैं, मारते हैं, कंप्लेंट देत राहतात की लहान बहिणीला तो मारत राहतो, खूप कम्पेअर करतो. कारण त्याला तो आधी पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेशन मिळायचं, त्याला असं वाटतं की तो डिवाइड झालेला आहे. तर दुसरा जेव्हा मूल आपण जन्माला आणतो किंवा वेन आवर सेकंड टाइम इज देअर, की खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे की आपण लक्ष दिलं पाहिजे की पहिल्याला निग्लेक्ट नाही वाटायला पाहिजे. इट शुड नॉट कम्पेअर. आणि त्यासाठी अरे बेटा बड़े हैं, सडनली आप बड़े बड़े बोल के उसको इतना निग्लेक्ट करते कि उसको लगता मैं बड़ा हुआ ही क्यों. नंबर 2 महिन्यापूर्वी तो लहान होता आणि एकदम तो मोठा झाला आणि मला त्याचे जे कंपॅरिझन होता तो पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. बेटा यू हॅव टू लुक आफ्टर यंगर ब्रदर, छोट्या ताईकडे लक्षात ठेव किंवा दादाकडे लक्ष ठेव. वेन यू मेक दॅट ऑटोमॅटिकली बिकम इझी. अवॉइड वॉकिंग ॲट दॅट. चालताना त्यांच्या समोर धावून चालण्याची पद्धत थोडी बंद करा. काय करतो आपण चालताना आपलं लक्ष राहत नाही, आपण पुढे पुढे धावतो, मुलं मागे येऊन जातात. हात पकडून सोबत चला आणि त्यांना नेहमी डावीकडे ठेवा, लेफ्ट हँड साईड. जहाँ ट्रॅफिक नाही, लोक चालताना लक्षात नाही, त्यांना उजवीकडे ठेवतात, जिथे ट्रॅफिक आ रहा है, बच्चे को साउंड से डरता है, इट विल बी सेफ ऑन द हार्ड साइड. इट विल बी देयर, प्लीज स्टॉप विथ दॅट. त्यांच्या समोर जाऊ नका, ते घाबून जातात, पुष्कळतात, की ते कुठून पडून जात आहेत. त्यांच्या सोबत चला. इट इज ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट. फील दैट विथ योर एप्रिसिएशन. जब जब होगा उनकी तारीफ करते रहिए. अवॉइड पुटिंग योर फीट अप इन फ्रंट विथ देम. उनके बारे में बुरा मत बोलिए. डोंट स्पीक इल अबाउट देम लाइक दैट. अवॉइड सीमिंग बोर्ड. त्यांच्याशी खेळताना असा चेहरा पाडून बसणे, है ना, बिल्कुल ऐसा परेशान रहना, वो दिखाना छोड़ दीजिए करके. अवॉइड लाफिंग एट देयर फॉल्ट. कई बार ऐसा हो जाता है कि बच्चे काही मिस्टेक करतात तर त्यांच्यावर जोरात हसू नका, त्यांचं मन दुखू शकतो वर्कआउटला. कई बार हम उनको जोर के हंसते हैं, कमेंट करते हैं, समझाने क्या करके. इट कॅन हार्म देयर इमोशन. त्यांना जे नाव आवडतं त्या नावाने त्यांना हात मारा. दॅट इज देअर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अँड मेक दॅम युअर प्रायोरिटी एनिथिंग अँड एव्हरीथिंग अबाउट. बिकॉज पॅरेंटिंग इज एन आर्ट, इट इज नॉट अ जॉब. एक कला है, कोई नौकरी नहीं है की आपको 10 से 6 या 9 बजे से 6 बजे तक करनी है. या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील आपोआप आत्मीयता वाढून इट विल बिकम एन अफेक्शन इन दॅट रिगार्ड. माय डियर पेरेंट्स, सबसे बड़ी समस्या हमारी ये है कि हम उनको वो चीज, मोस्ट क्वालिटी चीज नहीं दे पाते हैं जो है समय. अगर आपको समय की आप इज्जत करते हैं तो समय अपने आप आपकी इज्जत करेगा. Einstein, if you take the word IQ, you will get a picture of Einstein. If you just say, whenever he said that the work of an IQ, Einstein was about 154, the IQ of Einstein. लेकिन this Einstein was thrown out of school for being a retarded like that. He said that it's not working. He was having a deficiency in learning. Say every great people, they have failed up in that regard, they have career like that. So failure is a part of success. Let them ask to be, it will be common. अच्छी बात है, कोई बात नहीं, बहुत कोई बड़ा गुनाह अजीम नहीं हुआ. और ये तब होगा जब आप उनको समय की कीमत समझाएंगे. आपको समय की कीमत करते आनी चाहिए. आज मैं आपको समय की व्याख्या बता देता हूँ. एक सुंदर परिभाषा है, वो गांठ बांध लें अपने जीवन में और अपने बच्चों को भी बात में लगा करके कि समय क्या है. क्योंकि समय काफी तेजी से भागा जा रहा है. मैं नहीं चाहता कि पहले आपने इंतजार किया और ज्यादा इंतजार किया, क्योंकि सुनने वाले सहना शुरू नहीं करना चाहिए. तो सुनने वालों और सहने वालों समय की परिभाषा देते हैं कि समय क्या है. समय एक सुंदर कमनीय युवक है, लाइक ए ग्रीक गॉड,
कम्युनिटी लाइक ए गुड फिगर एवरीथिंग लाइक दैट, लाइक ए ग्रीक गॉड. जरा ध्यान से सुनिएगा टिल एंड, लक्षात ठेवा. समय एक सुंदर कमनीय युवक है जिसका चेहरा लंबे केशों से, लंबे बालों से ढका हुआ है और जिसका सिर पीछे से गंजा है. इमेजिन कीजिए, सामने बड़े बड़े बाल है और जिसका सिर पीछे से गंजा है. सामने से पकड़ ले,